राहुल गांधींच्या या सभेत छगन भुजबळ यांनी मोदींची मिमिक्री केली। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे आदत है मुस्कुराने की। दफनानो वालों जरा रुक जाओ, मुझे अभी उम्मीद है 15 लाख आने की। अरे भाई काहे का 15 लाख आएगा? हमारे गांव किसानों की जो आत्महत्या होती है, उन्होंने कहा किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूँ, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए। अरे देखो को नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। इथं दोन्ही इंद्र आहेत, वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र। आता या दोन्ही इंद्रांचं काय करायचं, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे, असं पटोले म्हणाले। नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी पटोले कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते। तिथं त्यांची जीभ घसरली। राजकीय मतभेद असतील पण मारायची भाषा करणं कितपत योग्य आहे हे मतदारांनी ठरवणं गरजेचं आहे। नाना पटोले काय बोललेत नेमकं आपण ऐकूया। आणि परवा तर आचारसंहिता लागायच्या पहिल्या दिवशी त्यांनी कॅबिनेट घेतली शुक्रवारी, तर शुक्रवारी 147 जीआर काढले। मी परवा नेटला बघत होतो, ते जीआर कशासाठी काढले बाबा, काय इम्प्लिमेंटेशन झालं ते पुढच्या 3 वर्षाला लागू होतील असं सांगितलं। म्हणजे फडणवीस म्हटलं तर आता वरतं नरेंद्र आणि खालतं देवेंद्र, दोनही इंद्र। आणि इंद्रदेवाचा आपल्याला रेश्मा माहित आहे। इंद्रदेव जे होते ते फार लालचे होते आणि फार बदमाशी होते, आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर वार पडायचा तेव्हा मग ते मोठ्या देवाकडे जायचे। आता मोठे देव तुम्ही आहात, आता ह्या इंद्राला वाचवायचं की मारायचं हे आता ठरवायचं काम